नेपाळमध्ये आलेल्या पुरातल्या बळींची संख्या 392 वर पोहोचली। 290 भारतीय पर्यटकांसह 1300हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी नेपाळ प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न। नेपाळमधील पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। भारतीयांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न तीव्र। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रशासनाला सूचना। केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर। कॅनडा दौऱ्यात कॅनडाच्या वित्त मंत्र्यांशी केली चर्चा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 वर्षांची मुदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। या दरम्यान कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं केलं स्पष्ट। गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून प्रसादाची शुद्धता जपण्यासह गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण 13,119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस। बहीण भावाचं पवित्र नातं जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्वत्र उत्साह। राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा। आणि दुबईत आजपासून महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला होणार सुरुवात। पहिल्या सामन्यात थायलंडचा सामना हाँगकाँगशी। नमस्कार। 8:30